पाकिस्तानच्या संसदेमध्ये शहाबाज शरीफ यांना कमजोर पंतप्रधान असं म्हटलं आणि इम्रान खान यांना आणण्याची मागणी केलेली आहे। यावरून कुठेतरी पाकिस्तान घाबरलेल्या अवस्थेत दिसतो आहे। आपल्यासोबत निवृत्त कर्नल अभय पटवर्धन सर आहेत। सर, काय सांगाल, पाकिस्तानच्या या भूमिकेकडे कसं बघतात? ही जी भूमिका आहे ती इम्रान खानच्या पार्टीची जुनी भूमिका आहे। त्याचं असं म्हणणं आहे की सध्याचे जे लष्कर प्रमुख आहेत त्या लोकांनी त्यांना सत्तेवरनं काढलं होतं आणि शहाबाज शरीफला आणलेलं होतं। त्यामुळे त्यांना शहाबाज शरीफला हटवायचं आहे तिथनं। त्यामुळे हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे आणि आपण त्याच्यामध्ये पडू नये। तिथला प्राईम मिनिस्टर कोणी का असेना, त्यांचा आपल्याबद्दलचा द्वेष कधी कमी होणार नाही। तिथे प्राईम मिनिस्टर ए असो, बी असो किंवा सी असो, ते भारत देश या संकल्पनेच्या विरुद्धच नेहमी काम करणार असं माझं मत आहे। सर, मोदींनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली। याआधी तीनही सेनाप्रमुखांच्या बैठका झाल्या। आता परत डोवाल यांच्याशी चर्चा। दुसरीकडे लोकांना अलर्ट म्हणून मॉक ड्रिल सुद्धा करण्यात। या बैठकांचे काय संकेत समजायचे? संकेत असा आहे की आपण युद्धाच्या दृष्टीने समोर पावलं टाकतो आहे। केव्हा युद्ध होणार, काय होणार, कधी होणार हे कोणालाच माहीत नाही आहे, पण त्या दृष्टीने चाललो आहे। जे कॅबिनेट कमिटी ऑफ सिक्युरिटीमध्ये जे काही डिसिजन आधी घेण्यात आले होते 3-4 दिवसापूर्वी, त्याच्यानंतर मोदींनी तिन्ही लष्कर प्रमुखांना भेटले। त्याच्यानंतर ते NSAला भेटले। परत आज NSA त्यांच्याकडे गेलेले आहेत। याचा अर्थ असा की काहीतरी शिस्त आहे, पण कुठे शिस्त आहे याची कोणाला कल्पना नाही आहे। आता हे मध्येच एकदम 70 वर्षानंतर पहिल्यांदा भारतामध्ये हा ब्लॅकआउटचा प्रॅक्टिस करायची किंवा सराव करायचा याचे आदेश निघालेले आहेत। सूत्रांप्रमाणे 240 जिल्हे त्यांनी इयरमार्क केलेले आहेत, ज्याच्यामध्ये याची प्रॅक्टिस केल्या जाईल। नॅचरली ते जिल्हे सगळे जे सीमेच्या वरचे राज्य आहेत त्यांच्यामधले असणार आहेत। तर त्या लोकांना एक प्रॅक्टिस व्हायला पाहिजे, कारण ते सगळ्यात जास्त अफेक्टेड आहे म्हणून हे झालेलं आहे। दुसरं म्हणजे पाकिस्तानला दाखवायचं आहे की वी आर सिरियस, आम्ही आता ही प्रॅक्टिस सुरू केलेली आहे। याचा अर्थ असा की आमची तुमच्या विरुद्ध ॲक्शन घ्यायचा आमचा जो इरादा आहे तो पक्का झालेला आहे, तो आम्ही अंमलात आणणार आहोत, एवढं लक्षात ठेवा। सर, एक प्रश्न असाही आहे की संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतून पाकिस्तानचे हात रिकामे राहिले आहेत। उलट पाकिस्तानला UN फटकारला आहे आणि कोणताही ठराव मंजूर झाला नाही। हल्ल्यात लष्कर तोयबाचा हात आहे का, असा सवाल काही सदस्यांनी केला। अणुबॉम्बच्या धमक्यांवरून पाकिस्तानला फटकारलं। अगदी बरोबर आहे। ही आपल्याकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे, कारण तिथे जे सुरक्षा समितीमध्ये 5 परमनंट मेंबर आणि 10 टेम्पररी मेंबर असतात, त्याच्यापैकी एक पाकिस्तान आहे। आता तिथे जे तुर्कीसुद्धा त्याच्यातलाच एक आहे। तर तुर्की, पाकिस्तान, चीन एका बाजूने झाले असणार। त्यामुळे हा जो सुरुवातीचा जो त्यांचा ठराव होता की हे तुम्ही कमी करा आणि तुमच्यामधलं जे टेन्शन आहे ते कमी करा, युद्ध करू नका, तर याच्यामध्ये कोणालाही ब्लेम न करता त्यांनी एक जनरल ठराव मांडण्यामध्ये चीन सफल झाला। त्यांनी पाकिस्तानचं नाव नाही घेऊ दिलं किंवा तिथल्या लष्कर तोयबाचं नाव नाही घेऊ दिलं। पण यावेळेला मात्र चीनची आणि टर्कीची ही जी काही रणनीती होती ती सुरक्षा समितीमध्ये चालली नाही। याचा अर्थ असा की अमेरिका आणि रशियाने जी आपल्याला मदत केलेली आहे ती आपल्या कामी आलेली आहे, असं माझं मत आहे। नक्कीच कुठेतरी या सगळ्या बाबी जे बघता पाकिस्तान घाबरलेला आहे हे मात्र पुढे येताना दिसून येत आहे। कॅमेरामन साईसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर।